मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट। निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे सिद्धार्थ इंगळे यांनी ही याचिका दाखल केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला युनियनने सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं ठरवलंय। शनिवारी निवडणुकीची स्थगिती उठवण्यासाठी युवा सेनेने दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 24 सप्टेंबरला निवडणूक आणि 27 सप्टेंबरला मुंबई सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मात्र निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आणि सिनेट निवडणूक व्यापक स्वरूपात व्हावी यासाठी पुन्हा मतदार नोंदणी व्हावी यासाठी 24 तारखेला होणाऱ्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे। दरम्यान आता सिनेट निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तेव्हा मुंबई विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीच्या बाबत आता संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पोहोचलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयात या सगळ्याबाबत काय नेमका निर्णय देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून आता निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने या निवडणुकीला व्यापक स्वरूप देण्यात यावं, यासोबतच मतदार नोंदणी व्हावी अशा काही प्रमुख मागण्या करत आता या सर्वोच्च न्यायालयाच्या दारामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्देश दिलेला होता त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे। दरम्यान आज सुप्रीम कोर्टामध्ये 10:30 वाजता याबद्दलची तातडीची सुनावणी पार पडणार आहे। तेव्हा या सुनावणीमध्ये काय नेमकं होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।